संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला कुठेही नकारात्मक असा विचार नको आहे की कुठेतरी मराठी शाळा संपल्या आहेत, मराठी शाळा वाचवा, असे अगदी मेलो बुडलो वाचवा असे मला वाक्यरचना करायचीच नाही आहेत. मराठी शाळा आहेत, फक्त शासन कुठेतरी त्याचं धोरण काहीतरी शासनाचं चुकतं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी मराठी शाळांच्या पटसंख्येला कुठेतरी गळती लागलेली आहे. ही गळती आपण थांबवली पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीला जर राजाश्रय मिळत नसेल तर लोकाश्रय मिळाला पाहिजे, हे माझं नेहमीचं वाक्य आहे. जेव्हा कुठेतरी शासन त्या नेत्यांच्या स्वार्थापोटी जर कुठे चुका करत असेल आणि लोकांचा दबाव जर त्या राज्यकर्त्यांवरती नसेल तर लोकांनी समोरून स्वतःहून उभं राहून ही चळवळ चालवली पाहिजे. आणि आपली मुलं जास्तीत जास्त संख्येने मराठी शाळेमध्ये कशी प्रवेश घेतील, मराठी शाळेमध्ये कशी शिकतील, याच्याकरता आपण सगळ्या मराठी लोकांनी प्रयत्न केला पाहिजे. मराठी शाळेची पटसंख्या कोण वाढवू शकतं? परप्रांतीय येऊन वाढवणार नाही आहेत. मराठी शाळेची पटसंख्या ही आपण मराठी बांधवांनीच वाढवली पाहिजेत. आणि त्याच्यात सर्वप्रथम भूमिका ही आहे शाळांची. शाळांचे संचालक असतील, शाळांचे मुख्याध्यापक असतील, शाळांचे शिक्षक असतील आणि त्यानंतर पालकवर्ग. मला खात्री आहे आता इथे जेवढे मुख्याध्यापक, संचालक किंवा शिक्षक इथे जे उपस्थित आहेत ना, त्यापैकी 80 ते 90% लोकांची मुलं मराठी शाळेमध्ये जात नाही, ही वस्तुस्थिती आहे लेले मॅडम. मग आपण कोणाकरता हे लढा देतो आहे, कोणाकरता चळवळ राबवतो आहे, याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. म्हणजे माझ्यासारखे कार्यकर्ते आहेतच, पण आपला शिक्षक वर्ग हा जर स्वतःच्या मुलांनाच जर मराठी शाळेमध्ये घालणार नसेल तर तो बाहेर जाऊन प्रचार आणि प्रसार काय करणार मराठी शाळांचा, हा प्रश्न आहेच. तर आपण ह्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. तर आपण बाहेर जाऊन वस्तीमध्ये पाड्यापाड्यामध्ये जाऊन आपण मुलांना सांगू शकतो किंवा मराठी शाळेमध्ये या, त्यांच्या पालकांना सांगू शकतो की मराठी शाळा, मातृभाषेतून शिक्षण किती महत्त्वाचं आहे, मराठी कितीही अभिजात आहे, मराठीमध्ये किती सखोल साहित्य आहे, मराठीमध्ये किती ज्ञान आहे. तर ह्याची सुरुवात खरं म्हणजे गुरु म्हणजे शिक्षकापासून झाली पाहिजे असं मला नेहमी वाटतं. म्हणजे आजपर्यंत इतिहासामध्ये जेवढे बदल घडले, मग ते आर्य चाणक्य असू देत किंवा समर्थ रामदास स्वामी असू देत, नेहमी गुरुनेच बदल घडवलेला आहे. त्याच्यामुळे शिक्षकांकडनं सर्वात जास्त अपेक्षा आहेत आणि शिक्षकाने जर मनावरती घेतलं तर ही गोष्ट काही कठीण नाही आहे. याच्याकरता आज मला हा शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा हा मेळावा भरवावा अशी माझी इच्छा झाली. आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरता काम करताना मी राहतो मीरा भाईंदरमध्ये, त्याच्यामुळे ही सुरुवात मीरा भाईंदरच्या ह्या 12 शाळा 12 शाळांमध्ये 2 माध्यम असतात, प्राथमिक माध्यम आणि माध्यमिक माध्यम, म्हणजे एकत्रित 22 नोंदणी असलेल्या शाळा. आज त्या 22 शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक इथे आहेत. म्हणून माझी हिंमत होते की आज कुठेतरी हा लढा आज सुरू होईल आपला. आणि आजपासून आपण पुढल्या 3-4 महिन्यामध्ये एवढं कार्य करू की पुढल्या मे जून महिन्यामध्ये जेव्हा पाल्यांची भरती होईल, विद्यार्थी भरती होईल, तेव्हा नक्कीच आपली पटसंख्या वाढलेली दिसली पाहिजे. ह्याच्याकरता आपल्याला दिवस रात्र पुढले 3 महिने 4 महिने आपल्याला मेहनत करायची आहे.